2026-27चा अर्थसंकल्प मांडला गेला। जवळजवळ आजपर्यंतचा हा माझा 34वा ते 35वा अर्थसंकल्प आहे। परंतु सध्याचे अर्थसंकल्प मांडणाऱ्यांना तरी हा अर्थसंकल्प काय आहे माहित नसावं किंवा ज्यांनी लिहून दिला त्यांना सुद्धा माहिती नसावं। यापूर्वीचे अर्थसंकल्प असे असायचे की जी कुठली योजनेचा उल्लेख व्हायचा त्या योजनेकरता एकूण किती खर्च येऊ शकणार आहे त्याची आकडेवारी दिली जायची। त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये या योजनेकरता आम्ही किती तरतूद केलेली आहे हे सांगितलं जायचं। त्या योजनेचा कालावधी सांगितला जायचा की ही योजना कधी सुरू होणार आणि ती योजना कधी संपणार। ती वार्षिक योजना आहे, ती त्रैवार्षिक योजना आहे की पंचवार्षिक योजना आहे याचा त्या ठिकाणी लेखाजोखा दिला जायचा। परंतु जर आता तुम्ही बघितलं तर बजेटचा पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीने बजेटची संकल्पना आणि बजेट मांडण्याची आणि बजेट सादर करण्याची प्रथा होती। पार्ट 1 मध्ये मागच्या वेळेला आपण कोणत्या योजना हातामध्ये घेतल्या, त्या योजनेची आता जवळजवळ सद्यस्थिती काय आहे, नवीन योजना आम्ही कोणकोणत्या घेतो आहोत, त्याच्याकरता मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्याची अंदाजित रक्कम किती खर्च होणार आहे, आता आम्ही त्याच्याकरता किती तरतूद केलेली आहे आणि किती वर्षामध्ये ती योजना पूर्ण करणार, अशी 3 भागामध्ये पार्ट 1 मध्ये ही सगळी माहिती दिली जायची। आणि पार्ट 2 मध्ये आम्ही गत वर्षापेक्षा कोणकोणत्या गोष्टीवर टॅक्स माफ केलेला आहे किंवा गत वर्षापेक्षा कोणकोणत्या वस्तूवर कोणकोणत्या योजनेवर आम्ही टॅक्स वाढवलेला आहे, जेणेकरून राज्याच्या तिजोरीमध्ये गत वर्षापेक्षा या वर्षी किती त्या ठिकाणी रेव्हेन्यू गोळा होणार आहे, किती भर पडणार आहे हे सांगितलं जायचं। किंवा जर टॅक्स माफ केला असेल तर गेल्या वर्षापेक्षा राज्याच्या उत्पन्नामध्ये किती घट होणार आहे हे सांगितलं जायचं। परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे नुसतंच आपण जर बघितलं तर तुम्हाला मी उदाहरणाखातर काही योजना वाचून दाखवतो। त्यांनी काय सांगितलं की या ठिकाणी 18 एप्रिल 2026ला महात्मा ज्योतिराव फुले यांची त्या ठिकाणी 200वी जयंती आहे, त्याच्याकरता आम्ही खूप मोठा कार्यक्रम करणार आहोत। किती पैसे नाही, संत गाडगे बाबा यांच्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यांच्या नावानं आम्ही संपूर्ण राज्यामध्ये AI प्रकल्प राबवणार आहोत। तरतूद किती आहे सांगितली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचं 14 तळं, या 14 तळ्याचं आम्ही सुशोभीकरण करणार आहोत, आवश्यक तेवढा निधी देऊ, निधी किती देणार आहेत सांगितलं नाही, त्याला किती खर्च येणार आहे सांगितलं नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे हे, या वर्षामध्ये त्यांचं स्मारक आम्ही पूर्ण करणार आहोत, परंतु त्याच्याकरता आतापर्यंत किती खर्च झाला आणि भविष्यात किती होणार आहे सांगितलं नाही। संत तुकाराम बीज सोहळा बाहेर नुकताच झाला काल 2 दिवसापूर्वी, त्याच्याकरता म्हणून आम्ही विकास आराखडा तयार केलेला आहे, त्याची इस्टिमेट कॉस्ट किती आणि खर्च किती तेही सांगितलं नाही। इतकंच कशाला की या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे अपघाती का घातपाती निधन झालं, त्यांच्यानंतर आज जो त्यांच्या नावानं या ठिकाणी आजचा अर्थसंकल्प समर्पित केला म्हणून सांगतात, त्या दादांचं आम्ही स्मारक उभं करणार आहोत म्हणून सांगितलं, पण त्या स्मारकाकरता किती रुपये खर्च येणार आहे, कुठे स्मारक आम्ही बांधणार आहोत, कधी सुरू करणार आहोत, सरकार बांधणार आहे का त्याच्याकरता त्यांच्या कुटुंबियांची कमिटी करणार आहे, काही सांगितलं नाही। दुसरं काय सांगितलं, केंद्रानं आपत्ती निवारणाकरता खूप मोठा निधी देण्याचं जाहीर केलंय। खूप म्हणजे किती, केंद्र जेव्हा जाहीर करतं तेव्हा त्याची आकडेवारी तुमच्याकडे असायला पाहिजे।